बरं झालं इथे 2-3 बाया आहे जोडी तिकडे जायला. काय हो, झालं का धुणं तुमचं? चाललंय ना नाही मला आज धुवायला लय लेट झाला. आधी मी धुवून घेते एक दगड इथं टाकेल मग तुम्ही धुवा. साबण आणलं ना बाई. जाऊ दे आता मी तुम्हाला देईन नंतर घरी आल्यावर साबण. माझ्याकडे ना साबणच नाही. मी म्हणलं असं दिलं त्या बायाकडूनच घेऊ म्हणलं. हा ना तुम्हाला जायचं असं कुठे या ना जाऊन तुम्ही. असं करू का? हा मग काय करते आता इकडं बसून दे नाही का. काय ग चंपे, काय घरी पाणी नव्हतं का तुला? अहो पाणी ना ती टाकी रिकामी झाली होती म्हणून मी इकडे आलो धुवायला. इकडे कसं मोकळं पाणी म्हणलं. तुला सांगेल नाही का धुवायला यायचं नाही? काय झालं मग इकडे धुवायला आलं नाही? अरे मी तुला 4 वेळा सांगितलं, तुम्हाला ऐकत का बरं नाही बरं? काय झालं पण मला ते तर सांगा. हा ते झालं काय? रेडा तू काय राहतो त्याच्यासाठीच नाही येत ना तू? हे बाई मग कपडे धुवायला यावं नाही का आता? चंपे लय लाडत नको येऊ बरं का तू. तर तू काय राहतो ना तू काय गेला तिकडे बाजारात कुठं? तिकडं मग त्याच्यावर तुला कसं काय माहिती बाजारात गेला? जाताना सांगून गेला मला. तुला सांगून गेला तवाला कोण येतो? मग कोणी म्हणजे ओळखीचा येतो रस्त्याने जातो येतो. मग तू नवऱ्याला एवढं नाही सांगत, तू त्याला कसं काय विचारलं? आता म्हणे वहिनी मी चाललो म्हणे बाजारात. मग मी म्हणलं जा म्हणलं भाऊजी. तू कधी मला विचारते कुठं चाललंय? मग तुम्हाला विचारत नाही का? मग तुम्ही हा? सांगत नाही तर तुम्ही सांगून चालला. सांगून चालला म्हणलं तो कोण तवाला सांगून जायला? मा कोण आहे तुम्ही आज काय करू राहिले हो? चंपे तू लय लाडत नको येऊ बरं का, तर टाकील. तुम्ही ना तू ते धुना बिना घे घरी ये. तुम्ही ना जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्यावर संशय घेत नका जाऊ. का बर? का बरं म्हणजे काय? तुम्ही काय संशय घ्यायचा काय? लायसन काढलाय का? मी घेईल संशय, मी लग्न करेल तो संग. मग करेल तर मी कुठे म्हणून राहिले का मला नवरा बदलायचंय म्हणून? तुला इकडे यायचं काम नव्हतं. मग कपडे कुठे धुवायचे? पाणी नाही तिकडे. तुम्हाला मोटर चालू तुला करायचं घरी झालं. नेऊन आता सट करीतो ना आता. तुम्हाला तिकडं मोटर चालू करून झालं काय होतं? मग मी तुम्हाला 10 वेळा सांगितलं मला मोटर चालू करा मला कपडे धुवायचे. तुमच्या भरोश्यावर जर बसून राहिले तेवढे कपडे पडतील. त्याच्यात तुमच्या 2 बहिणी बोलून ठेवले या साड्या द्यायच्या. अरे एवढं नको निसती. तुला काय सांगितलं, मी वावरात गेलो, मोटरीचं बटन चालू केलं, वावराला बरं पाणी दिलं, तू मला तवच म्हणली मी धुणं धुवायला चालले, तर आता झाले 2 तास. तू इकडे काय करू राहिली? आई घालून राहिली का? आईवरून बोलायचं नाही बरं का? मी नाही तुम्हाला तर काय आधी सांग. टाकील तर कान पडत एखादी. तुला धुणं घेऊन इकडे यायची काही काम नव्हतं. तुमच्या बहिणीच्या साड्या द्यायच्या. पोरं हा गेले पाहते कपड्यामध्ये. मग त्या बहिणी साड्या मग तिला घेऊन यायचं जोडीला. ते आले का त्याला म्हणलं चला म्हणे. नाही म्हणे वहिनी तुम्ही चला म्हणे पुढे मी येते म्हणे मागून. तुला सांगेल तिला बी घेऊन यायचं. मला गाव माहिती कसं आहे, तुला माहित नाही अजून चंपे. अहो बाई तुमच्या बहिणीला बोलले मी चला म्हणलं. मला जोडी चला म्हणलं आपण कपडे द्या. म्हणे वहिनी म्हणे तू माझे कपडे द्यायला संघ येते का म्हणे. म्हणजे मला धुवायला लावायचा प्लॅन आहे का म्हणे तुझा. चंपे तू या बाय, तुला माहित नाही अजून हे गाव कसं आहे. हे गाव आहे ना इतकं 12 वाड्याचं गाव आहे ना, तुला इथून सुद्धा गायब करून टाकतील. अहो आता तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का हो? मला विश्वास होता तो, पण आता नाही ना. तुम्हाला सकाळी 2 तासाभर इथे येऊन बसली. 2 तास लागतात धुणं धुवायला. आता 2 तास लागते मग कपडे किती पडेल हे अजून? 4-5 कपडे धुवायसाठी. 4-5 मागे तुमच्या बहिणी साड्या आहे त्याच्यात. त्याच्यामध्ये मग कपडे नाही आणले, मग कपडे घरी ठेवले मी. ते आता इतक्यात येते आता द्या पाहून मग घेतलं. काढून धुईचे लगेच. हे नाही धुवायचे, मग कालचे घालेल. कालचे मान ना ते काय. मग आता ते मी घेऊन यायचे बरं तिकडं. अहो आणले सांग. अगं नाही आणेल तो इथं. तुम्ही पाहिले घरी अम्मा. पडले होते का? घरी शर्ट बँकेला काढून ठेवले. तुमच्या बहिणीनं काढून ठेवले असतील. मोरीत ते अंडे रिकामे करून ठेवले, ते पाणी नाही भरलं, काही नाही केलं. काय करते का तू घरामध्ये? ते बाई ते तुकाराम भाऊजी आले तुम्ही भांडू नका बरं का. काय तुकाराम भाऊजी आले? हा बा तुम्ही त्यांच्या समोर भांडू तर नका. तू मग केला सुद्धा हानील मी चावरून. इज्जत घालू नका. त्यामुळे ते उभे राहून पाहू राहिले अरे मग पाहू दे ना. तो का तो कोण आहे तवाला? माहित चव नका घालू हा त्यांच्या समोर. ते इज्जत करी त्या बाई घाली. अरे तो इज्जत करतो तर मग मी कोण तवाला? मग बोलायचं अधिकार आहे. काय अधिकार आहे बोलायचा? बोलायचं जरी अधिकार असला ना घरी जाऊन बोला. तुम्हाला काय बोलायचं असेल त्यांच्या समोर बाई चव नाही घालवायची बरं. तू येणार आता माता माता नको करू बरं का. तुला घरी नेईल ना आता बडवील. मग परत त्या बापाला बोलव तर कोणाला बोलव? म्हणजे तुम्ही जास्त जाता अति होऊ राहिला तुमचं. या पाणी तर ढकलून देईन मी तुम्हाला आता. या पाण्यात कप ढकायची. गेले तुला तर गेले फेकून वा. देईल मी. तुला फेकून देईल. तुला माहिती का? गेले वाद मला काय घेणं नाही. काय गेले वाद? तू आहे ना, तू ते उचल तू ना लवकर कधी येशील घरी तू दोन? लगेच येते मी. तुम्ही तर जा. मी जाणार नाही, इथंच बसून राहील मी. तू दोन तुला चल माझ्या बस लागेल तिथं. बाई जाऊ राहिले ना जा ना तुम्ही. मी काय जाऊ कुठं? तू दोन इथं बसून राहतो मी. हा जा तुम्ही. हा हा, तू जा. येडा बिडा समजली काय मला? हा, जा. तुला वाटतं यांना समजत नाही, काय बोलती नाही, काय बोलती नाही. फायदा घेतला का तू 4 महिने बसून?
अहो बाई दूध द्या ना आता गपचीप. किती बडबड करून राहिले जा ना तू आता. साबण इकडं पाणीच ओतू राहिली साबण लाव. अहो लावून राहिले ना मला माहिती नाही तुम्ही बसा बाई धुवायला हा. आता. हो अहो तिडून हो. आता तुम्ही वरता वा तिडून पाणी काढून राहील करून राहिले आता. चंपे तू खांद्यासारखं करू नको बर का. मी काय कांद्यासारखं करायला अहो पाणी काढून राहील चांगलं सांगू राहिले मी तुम्हाला. नाही तर माझ्या मग आपण नाव सांगितलं तर सांगता फारकत करून टाकेल मी आता. तुम्हाला तर तेच पाहिजे वा तुमचं त्या तिच्या संग राधी संग लफडा आहे त्याच्यामुळे तुम्ही ना मला असं घरच्या बाहेर काढून द्यायच्या माग लागली. राधी सांग आज ना रात्रंदिवस तिकडे झोपला आज तो घरी नसतो आलो. रात्रंदिवस तिकडे राहिले असते काय राहिले असते. मग त्या संग लग्न केलं म्हणून मी तुला घरी आणलंय. हाय तुमचे लफडा म्हणून तुम्ही मावरी सांगते स्वराच्या मनात चालणार राहतं. हा हा अजय लोक काय येडे नाही सगळे सारखे नाही. मी पाहिलं हा सगळे सारखे नाही. तुला पाची बोट सारखे आहे का. त्या दिवशी नव्हते का तुम्ही त्या राधी संग बोलत नव्हते का. मी उगा सासू सासऱ्याची मर्जी धरी ते म्हणून तुम्हाला काही बोलत नाही मी. तुम्हाला अरे काय मग- वाटतं हिला काही कळत नाही का काय. अरे मग बोललो मग काय मग बोलायचं नाही का. तर तोंडाला तोंड लावून चुकून बसवलं होते ना मा तरी तसं तुम्ही काय पाहिलं नाही. अरे मी काय चिपकून बसलो ती मापाशी बसली तिला फोन लावायचा होता कोणाला फोन लावायचा होता. त्या राधीला. काय तिच्याकडे मोबाईल नाही का तिला काही फार किडे पडले का मोबाईल घ्या म्हणते ना. अगं तिचा मोबाईल खराब झाला तिच्याला फोन लावायचा होता. तुमच्याकडे तिचा नंबर कस काय. अगं तिचा नंबर नाही तिच्या आईचा नंबर आहे कळलं का तिच्या आईचा. पण तिच्या आईचा काय ना नंबर तुमच्याकडे आला कस काय. तिच्या नवऱ्याने मग फोन मध्ये सेव्ह करेल. तिचा नवरा. तिचा नवरा हा राधीचा बाप हा हा तो म्हणजे मला मानेल काका. माने काका का सासरा तुमचा. काका कळत काका. हा का. हा तुम्ही ना लय आता खोटं बोलायला लागले पहिले असे नव्हते आणि आता तुम्ही ना जशी ती राधी आपल्या गावात आली न राहिला तेव्हापासून मी तुमचे चाळे पाहू राहिले कसे म्हणून. चंपे तू मला काही अडवणी पागल सारखी बोलू नको. हा नाही तुला मी इतका साठ करील घरी नेऊन त्याचे कपडे सुद्धा वाळत घालत लायक ठेवणार नाही. या बात म्हणजे मी वावरात काम करायचे मी मोटरी चालू करायच्या मी तो घरामध्ये सगळं किराणा आणून टाकायचा. तुम्ही ना तुला कपडे घ्यायचे तुला मुरण्या घ्यायच्या तुला लाली पावडर घ्यायची. मग तुम्ही हा? नाही घेणार तर कोण मावाले घेणार आहे? पैसे होतच आले मी काय. काय एखादा ठेवेल का तुम्हाला हा? घेऊन देईन. मग तो तुला हा? घेऊन मग तू काय का तुक्याच्या घरात नाही. कालेत धुवायला. एखादा काही ठेवेल का मी तुम्हाला तू- आणून देईन. तुक्याच्या घरात धुवायला कालेत ते सांग. बाबा सारखं तू काही केलं ना करत मी त्या संग जाई ना पळून. का बरं जाते त्याला मारून टाकील आणि तुला मारून टाकील तुला तर पुरा कापून टाकील मी त्याच्या समोर. हा का. हा हा दाखव तुम्ही हात लावून दाखव मला. काय तुला आतमध्ये काय हा. तो घरच्याला सगळ्याला सांगून आणेन तुला. मी नाही तुम्हाला या पाण्यात ढकलून दिला ना हा. मा बापाच्या आवडत नाही मग. तू मी धुना धो सांगेन, मला नाही माहिती म्हणून हे का. धुना धुवी ती का नाही. या बा मारायचं तू नाही. धुवून गे लवकर चाललं मी- time. तुम्हाला जिडे गेला तिथे तमाशा करायची सवय आहे. मला भूक लागली आहे घरी जाऊन लगेच मला तुम्ही जेवायचंय. बिलकुल तमाशा करायचा नाही हाताने घेऊन का तुमचे आई बाप काय मेले नाही. मग तुला जिवंत आहे जा त्याला तुला सांगा काय आणून आणलं द्या. तुला काय आणलं डोक्यावर वाजायला. मी म्हणले होते माझं लग्न करा. मग मी तू म्हणले म्हणले काय तुला इच्छा नव्हती का माझं लग्न करायची. इच्छा नव्हतीच बळजबरी करून द्यायले. मग काल एवढी नाचली न कुचली लागणार. कोण नाचलं. दाना नाचत होती ना कुत्र्यासारखी. हा मला नडलं नाचायला. तुला धुणं धुवायला आलं तेवढं कर. या बा तुम्ही तू म्हणजे काय चंपे मला धुवायचंच नाही आता मला काही गरज नाही धुवायची. चल घरी धुवा. तू ते धुणं सुद्धा येतो नाही 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 धुवा. तू घरी चाल. या बा तुम्ही म्हणजे काय तू- जास्त वडायचं नाही हा. मग- धुवा तुम्ही तुमचं मग तुला तुला समजत नाही का समजत नाही तुला. या बा तुम्ही तुला सांगेल तुक्याच्या घरात काही यायचं नाही. मी येईन का बरं येईल घे धुणं धुवून चाल घे धुणं धुवून मी येईन. धुणं घे धुवून. मला धुवायचंच नाही अगं तुम्ही तुमचं धुवा. अगं धू तुला प्रेमात सांगतो धू. नाही धुवायचं मी तुमच्या बहिणी साड्या धुणार नाही. लोक तमाशा पाहते तुला धुवायला लावलंय. पाहू दे बहिणी इज्जत आहे, तुमचं काय आहे, तुमची इज्जत जाते मला काय घेणं पडलं. अरे आम्हाला इज्जत आहे गावात. असू द्या मला काय घेणं आहे. तू चाल बरं घरी आता तुला मारितच धरून या चाल. बा, हात तू नाही घरी चाल चाल तू घरी हात- चाल घरी. लावायचं, हात लावायचं नाही. येऊ राहिले तुला काय येऊ दे काय येऊ राहिले नीट चाललं नसते.